नमस्कार. आज आपण अहिल्यानगरमधील एक दुर्लक्षित परंतु खूप जुनी अर्थात निजामशहाच्या काळातील दमडी मस्जिद या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि या स्थळाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी या मशिदीला आबाद करण्यासाठी किंवा या ठिकाणी त्याची देखरेख करण्यासाठी जे आमचे मित्र या ठिकाणी आहेत, त्यांचं नाव आहे शहनवाज सय्यद सर. मी शहनवाज सय्यद सर यांना भेटलो, त्यांच्याशी या मशिदीबद्दल चर्चा केली. ही खूप पुरातन काळातील जवळपास 550 वर्षापूर्वीची ही मशीद आहे. तर आपण शहनवाज सय्यद सरांकडून या मशिदीबद्दल किंवा या पुरातन खात्याच्या दुर्लक्षितपणाबद्दल जे काही त्यांच्या मनामध्ये खंत आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे आहेत शहनवाज सय्यद सर. सर, मी तुम्हाला विचारू इच्छितो की ही जी पुरातन मस्जिद आहे याच्याकडे पुरातन खात्याचं जसं आपलं बोलणं झालं, कशा प्रकारचं दुर्लक्ष होत आहे असं तुम्हाला वाटतं? इकडं परफेक्ट माणूस नाही आहे. बरं. जे इकडं 24 तास त्याला संरक्षण देणार, इकडची देखरेख डागडुजी बघणार, असा बघणारा एकही माणूस नाही. हां, म्हणजे पुरातन खात्याकडून एकही व्यक्तीला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं कार्य करण्याची मुभा किंवा एक खास व्यक्तीची निवड या ठिकाणी अद्याप झालेली नाही. ह्या मशिदीचं जे काही ट्रस्ट मंडळ आहे तर ते कुठल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी करतं किंवा आर्थिक मदत वगैरे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही खात्याकडून अद्याप झालेली आहे का? अजून काहीच आर्थिक मदत याच्यामध्ये झालेली नाही. आजपासून 12 वर्षापूर्वी 18 लाख रुपये खर्च करून ह्या पूर्ण संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे कब्रस्तानला, आणि दुसरी संरक्षण भिंत या मशिदीला बांधण्यात आलेली आहे. सध्याला या मशिदीच्या किंवा या कब्रस्तानच्या निगडीत काय काय समस्या आहेत आणि त्या सोडवाव्यात अशा तुम्हाला वाटतात? भरपूर स्वच्छता, इकडे स्वच्छता अजिबात नाहीये. पुरातत्व विभागाचे जे लोक आहे ते इकडे अजिबात फिरकत सुद्धा नाहीये. एक माणूस ठेवलेला आहे झाडू मारण्यासाठी, जो 2 दिवसात एकदा येतो, झाड मारून जाऊन निघून जातो आणि तेवढंच करतो. एक माणसाचं काम नाहीये. खूप इकडं जे आहे ना दुर्गंध आणि ही घाण आणि घाणीचे साम्राज्य झालेलं आहे. इकडं कोणी बघायला तयार. मशिदीजवळ काही आमचे मित्रगण या ठिकाणी पक्ष्यांना चारा पाणी करण्यासाठी येतात आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की बाजरी किंवा वेगळ्या प्रकारचं धान्य या ठिकाणी पक्ष्यांना, कबुतरांना खाद्य देण्यासाठी हा आमचा मित्र या ठिकाणी आलेला आहे. खरंच खूप वाखण्याजोगं, प्रशंसनीय असं या ठिकाणी कार्य आहे पुरातन. तर ही आहे विहीर. याला पुरातन काळी बारवसुद्धा असं म्हटलं जायचं. आपल्या अहिल्यानगरमध्ये अर्थातच पूर्वीच्या अहमदनगरमध्ये असे अनेक बारव आहेत आणि या आपण पाहत आहोत या बारवामध्ये पाणीसुद्धा आपल्याला दिसतंय. परंतु पाणी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे पाणी खूपच खराब अर्थात घाण झालेलं आहे. तर शहनवाज सर, या विहिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझी अशी अपेक्षा आहे की जे पुरातत्व विभागाचे जे साहेब आहे त्यांनी एकदा नाही 10 वेळा आम्हाला शब्द देऊन गेलेले आहे की याची डागडुजी करू, ह्याला नीट परत बांधून घेऊ, आमचा निधी येणार आहे, याच्यावर संरक्षण जाळी टाकायचं बोलणं झालेलं आहे. त्यांचं काही प्लॅन वगैरे असतात किंवा काही टेंडर वगैरे असतात, ते पास झालं नाही झालं अजून काही माहीत नाही आहे. पण 4 वर्षापासून मी ऐकतोय की ही विहीर आम्ही नीटनुटकी करू आणि ह्याला संरक्षण जाळी टाकू. आतापर्यंत काही झालेलं नाही. ह्याला उपसा करायचं आहे, याच्यातली सगळी घाण बाहेर काढायची आहे, याचे पाणी जे आहे ना त्याला प्रवाहामध्ये आणायचं आहे, तरी कुणी काही साथ देत नाही. आताच शहनवाज सरांनी जे आपल्याला माहिती दिली या विहिरीबद्दलची आणि या दमडी मशिदीबद्दलची, ही दुर्लक्षित अशी पुरातन खात्याची वास्तू आहेत. आणि या वास्तूमध्ये जर आपण अहिल्यानगरकरांनी आणि पुरातन खात्याने जर वेळीच लक्ष घातलं नाही तर या ठिकाणी घाणीचं साम्राज्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि हा आपल्या अहिल्यानगरचाच अर्थात पूर्वीच्या अहमदनगरचा जो वारसा आहे तो वारसा या ठिकाणी लुप्त होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून